आज आपण आलो आहे पाट्याचा मळा येथील शिळ येथील पाट्याचा मळा या शेतामध्ये। आणि इथे शेतकरी महादेव गंगाराम नागरेकर हे इथे गुटा मारताना दिसत आहेत। आणि महादेव गंगाराम नागरेकर हे पंचक्रोशीतील एक मोठे प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात। आणि समोर गुटा वडतायत त्यांचे सुपुत्र वसंत नागरेकर। हो काका, किती दिवसात लावणी लावलात? तिथे बघा, तुम्हीच बघा आधी। काका म्हणतात 3 दिवसात लावणी लावली, 3 दिवस दाढ काढली। आणि इकडं बघा, इकडं हे भात लावणी लावतायत हे आमचे शंकर नागरेकर, म्हाडबाबा म्हणतात त्यांना, म्हाडबाबा। त्याच्या पुढे आहेत महेंद्र नागरेकर, हे स्वतः एक प्लास्टरवाले, लादी प्लास्टरचं काम स्वतः करतात। लादी प्लास्टरचं काम करतात आणि आज आपलं सगळं काम सांडून ते लावणीमध्ये गुंतलेले आहेत। त्याच्या बाजूला आहेत मीर नागरेकर। मीर जरा इकडे बघा। मीर नागरेकर, काय कॉलेज बिलेज झालं की नाही? कॉलेजला नाही? सुट्टी आहे काय कॉलेजला? कितवीत आहेस? 11वी। म्हणजे कॉलेज अजून चालू व्हायचं आहे? हां, मग कॉलेजचं काम कॉलेज चालू झालं का कॉलेजला जाणार? मग आता काय शेती लावायला आलेला आहे? हां, ही बघा कशी शेती, भात शेती लावतायत। आणि इकडं मग तुम्ही ही भात शेती किती दिवसात लावलात? ओ काका, माणसं किती मोजा बनायची? माणसं किती तुमच्या कुटुंबात आहेत? आपली 9 इथं घरात माणसं किती आहेत काका तुमच्या? घरात माणसं काका म्हणतात 22 माणसं आहेत आमच्या घरात, सांगते। पण 22 मधली इथं 8च माणसं दिसतात तुमच्या घरातली। आता तर करणार काय? हा, मग बाकीची कुठं? बाकीची माणसं गेली कुठं तुमच्या घरातली? हा, मुंबईला म्हणतात 5 माणसं आहेत घरातली। शाळेत 3 मुलं गेली आहेत, 2 म्हाताऱ्या घरी आहेत आणि 4 माणसं हैदराबादला आहेत। मग ही शेती तुम्हाला पुरते का 12 महिने? पुरत काय पुरता? आता तुम्ही सांगा ना काय? आता आम्ही काय सांगणार? आता मी काय सांगू? तुम्ही सांगा पुरते काय शेती? मग ही बैलाच्या साहाय्याने लावतात की यांत्रिक मशीनने लावतात शेती? यांत्रिक मशीन। मग काय बैलाकडे कोण जायला नाही? पहिलं भाव गेला मरून, आता मी राहिलो शिल्लक। तू शिल्लक राहिलास, तुम्ही शिल्लक राहिलास? भाव गेला मरून आहे। हा, यांना टोपण नाव भांडऱ्या बाबा पण म्हणतात। हा, भांडऱ्या बाबा म्हणून। भांडऱ्या बाबा कशाला म्हणतात तुम्हाला? प्रकट पडलेला तर काय काय त्या कोणाचा धरणार, त्याचा हात पकडणार? हा, भांडऱ्या बाबा म्हणतात काय? बोला, तुम्हीच बोला काय? ठीक आहे। तिकडं हे आमचे वसंत नागरेकर स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आपलं काम थांबवून ते आज शेतीच्या कामामध्ये आलेले आहेत। स्वतः फर्निचरचं काम करतात। इकडे बाजूला बघा शिळामधला व्हाळ आहे, व्हाळ। हा, ते भांडऱ्या बाबा म्हणतात माझी चप्पल काल वावलेली आहे, बघा कुठं दिसते काय? इकडे समोर उन्हाळा गाव आहे आणि त्याच्या बाजूला उन्हाळ्याच्या इथे गंगा, राजापूरची गंगा।